आज वर्षातली पहिलीच अंगारकी चतुर्थी म्हणून मग गणपती बाप्पांना सकाळी सकाळी छान असं अभिषेक घातला. आता प्रॉपर अभिषेक कसा करतात मला माहीत नाही, पण मी काय केलं होतं, दुधामध्ये 4-5 गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. आधी दुधाने, त्याच्यानंतरनं पाण्याने असं गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतला. त्याच्यानंतरनं कालच ना मी हे आणलं होतं, दुर्वा आणल्या होत्या, त्याच्यामध्ये गुलाबाचं फूल गुंफलं आणि मस्त गणपती बाप्पांना अर्पण केल्या. शेजारच्या ताईंचा आणि माझा कालच प्लॅन झाला होता की आज आपण बिर्ला गणपतीच्या दर्शनासाठी जाता. असं कुठेतरी पहिल्यांदाच मी अहोंना सोडून एकटी घराबाहेर पडली, नाही तर त्यांना असं आवडत नाही एकटीने कुठं गेलेलं, पण आज ताईसोबत होत्या म्हणून मग त्यांच्यासोबत गेले. आता बिर्ला गणपतीच्या इथे खूप सारी गर्दी होती. असं थोडा वेळ थांबलो, मग आम्ही तिथेच निवांत दर्शन घेतलं. आणि आज मंगळवारसुद्धा होता, म्हटलं चला काळूबाईचं सुद्धा दर्शन करून येता. आणि बाहेरूनच मस्त फुलं तोडून आणली, जे की मला अशी तोडायला आवडत नाहीत, पण मोहच आवरलं नाही माझं म्हणून मी घेतली. आज आता अंगारकी म्हटल्यानंतर मोदक तर पाहिजेतच ना. आधीच माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला होता, फक्त चपाती बनवायची बाकी होती. मग विचार केला की मोदकसुद्धा बनवते, म्हणून मग अहोंनी आल्यानंतर नारळ फोडून दिला, मग खोबरं खिसलं, गूळ पण खिसून घेतला आणि मग मोदक बनवायला घेतले. छान मोदक बनवले, चंद्रोदयसुद्धा झाला होता. मग गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण केला, त्यांचा आवडता. आणि इथे धनुष पण मला मदत करत होता, म्हणजे त्याचं म्हणणं होतं की मम्मा मी करणार म्हणून. असे काहीसे मोदक बनले होते. आणि आजच्या जेवणासाठी ना मस्त वाटाण्याचा भात बनवला होता, चपाती, कांद्याची भाजी आणि सोबतच मोदक होते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्या. बाय बाय.